पहा ए प्लस बी स्क्वेअर. आता ह्या ब्रॅकेटचं आपल्याला काय करायचंय, एक्सपान्शन करायचंय. ए प्लस बी स्क्वेअर म्हणजे हे ब्रॅकेट किती वेळेस, 2 वेळेस. ए प्लस बी, ए प्लस बी, दोनदा ब्रॅकेट झालं. त्याच्यानंतर ह्या फर्स्ट ब्रॅकेटने काय करायचंय आपल्याला, त्या सेकंड ब्रॅकेट मधल्या नंबरला, अल्फाबेटला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. ए फर्स्ट आहे ए, त्याच्यानंतर आपण घेतलं ए प्लस बी, नेक्स्ट आहे प्लस बी, परत घेऊया आपण ए प्लस बी. ए इंटू ए काय झालं, ए स्क्वेअर, प्लस ए इंटू बी झालं ए बी, प्लस बी इंटू ए, बी ए किंवा आपण ए बी करू शकतो, आणि बी इंटू बी काय झालं, बी स्क्वेअर. ए स्क्वेअर तसाच, नंतर ए बी प्लस ए बी काय झालं, 2ab प्लस बी स्क्वेअर. मग ए प्लस बी स्क्वेअर चा फॉर्म्युला काय झाला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी स्क्वेअर. आता ह्या ब्रॅकेटचं आपण काय करू, एक्सपान्शन करू. ए मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय, हे ब्रॅकेट 2 वेळेस. ए मायनस बी इंटू ए मायनस बी. आता ह्या फर्स्ट ब्रॅकेट मधल्या नंबरने आपल्याला काय करायचंय, सेकंड ब्रॅकेट मधल्या नंबरला मल्टिप्लाय करायचंय. फर्स्ट आहे ए, परत आपण हे ब्रॅकेट घेऊया ए मायनस बी, नेक्स्ट आहे मायनस बी. हा मायनस बी आपल्याला तसाच्या तसा घ्यायचा आहे, मायनस बी, परत हे ब्रॅकेट घ्यायचं ए मायनस बी. आता ए नी या ब्रॅकेट मधल्या नंबर्सला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. ए इंटू ए काय झालं, ए स्क्वेअर, ए इंटू बी काय, ए बी. आता मायनस ए आणि बी, मायनस चिन्ह इथे त्या सगळ्या ब्रॅकेट मधल्या, मायनस जेव्हा बाहेर असतं तेव्हा ब्रॅकेट मध्ये सगळे नंबर, सगळे चिन्ह काय होतात, बदलतात. पहा मायनस बी इंटू ए काय होणार आहे, मायनस ए बी, आणि इथं मायनस इंटू मायनस, मायनस मायनस इथं होणार आहे प्लस बी इंटू बी होणार आहे बी स्क्वेअर. ए स्क्वेअर तसाच, मायनस ए बी मायनस ए बी, इथे ह्यांचं काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. काय होणार आहे, ऍडिशन, पण जे चिन्ह लागणार आहे ते काय होणार आहे, मायनसच. म्हणून इथं काय ठेवणार आहे आपण, मायनस ए बी, आणि ए बी काय झाला 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला तयार झाला. ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. प्रॅक्टिस सेट 50. प्रॅक्टिस सेट 50 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड. एक्सपांड म्हणजे काय, विस्तार करा. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे 5a प्लीज सी 6b चा स्क्वेअर. आता हे ब्रॅकेट काय करायचंय आपल्याला, एक्सपांड करायचं म्हणजे याचा विस्तार करायचा आहे. विस्तार करण्यासाठी ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे ए प्लस बी स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचंय, किमती टाकायच्या आहेत. सपोज आपण समजू ए म्हणजे 5a आणि बी म्हणजे काय 6b. 5a प्लस 6b चा स्क्वेअर. काय घ्यायचंय, इथं काय दिलंय ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच काय, ए म्हणजे काय घेतलंय आपण इथं 5a म्हणजे 5a स्क्वेअर प्लस हा 2 तसाच येईल इंटू ए म्हणजे काय 5a इंटू बी म्हणजे काय 6b प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय 6b स्क्वेअर.
5 a चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर आहे 25, a स्क्वेअर तसाच प्लस ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत आपण. 2 5 जा 10, 10 6 जा 60, a into b a b प्लस 6 चा स्क्वेअर आहे 36, b चा स्क्वेअर आहे b स्क्वेअर. आपले आन्सर आहे 25 a स्क्वेअर प्लस 60 ab प्लस 36 b स्क्वेअर. सेकंड क्वेश्चन आहे a/2 प्लस b/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता सेम फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. a प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता इथं a म्हणजे a/2 आणि b म्हणजे काय b/3. a/2 प्लस b/3 चा स्क्वेअर. आता a स्क्वेअर म्हणजे काय a/2 चा स्क्वेअर प्लस हा 2 तसाच राहणार आहे इंटू a म्हणजे काय a/2 इंटू b म्हणजे काय b/3 प्लस b स्क्वेअर म्हणजे b/3 चा स्क्वेअर. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. a स्क्वेअर 2 चा स्क्वेअर येणार इथे 4 प्लस आता पहा इथं मल्टिप्लाय 2 आणि a चं मल्टिप्लिकेशन आणि इथे 2 काय a ला डिवाइड. ह्या 2 ला हा 2 जाणार इथे येणार a इंटू b, a इंटू b ab/3 प्लस b स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर आहे 9. आन्सर इज a स्क्वेअर अपॉन 4 प्लस ab/3 प्लस b स्क्वेअर अपॉन 9. नंबरचा क्वेश्चन काय आहे 2p मायनस 3q ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं फॉर्म्युला थोडासा चेंज होणार आहे. इथे कोणता फॉर्म्युला येईल a मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता इथं काय 2p मायनस 3q. आता 2p म्हणजेच आपल्याला काय म्हणायचंय a आणि 3p म्हणजे काय झालं 3q म्हणजे झालं b. म्हणजे a बरोबर 2p आणि b बरोबर काय झालं 3q. एक्झाम्पल काय आपलं 2p मायनस 3q चा स्क्वेअर. आता a स्क्वेअर म्हणजे काय झालं 2p स्क्वेअर मायनस हा 2 परत तसाच इंटू a म्हणजे 2p इंटू b म्हणजे 3q प्लस b स्क्वेअर म्हणजे काय झालं 3q स्क्वेअर इज इक्वल टू 2p. आता ह्या ब्रॅकेट आपल्याला काय करायचं हे ब्रॅकेट ओपन करायचे. 2 चा स्क्वेअर काय होणार आहे 4, p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनसचं चिन्ह तसंच तसं 2 इंटू 2, 2 2 जा 4, 4 इंटू 3, 4 3 जा 12, p इंटू q झालं p q प्लस 3 चा स्क्वेअर आहे 9 आणि q चा स्क्वेअर आहे q स्क्वेअर. आन्सर आहे आपलं 4p स्क्वेअर मायनस 12pq प्लस 9 स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 4 का x मायनस 2/x चा स्क्वेअर. याच्यासाठी परत आपला फॉर्म्युला आहे a मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. पहा आता इथं a म्हणजे काय x आणि b म्हणजे काय 2/x
x x मायनस 2 अपॉन x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ते a वर्ग म्हणजे काय x चा स्क्वेअर मायनस हा 2 तसाच ab. a म्हणजे x इंटू b म्हणजे काय 2 अपॉन x प्लस b स्क्वेअर साठी काय 2 अपॉन x ब्रॅकेटचा स्क्वेअर. x स्क्वेअर मायनस आता पहा इथं x मल्टिप्लाय ह्या x ला x जाणार 2 इंटू 2 2 2 जा 4 प्लस 2 चा स्क्वेअर आहे 4 x चा स्क्वेअर x स्क्वेअर. आन्सर इज x स्क्वेअर मायनस 4 प्लस 4 अपॉन x स्क्वेअर. 5 नंबरचा क्वेश्चन आहे ax प्लस by स्क्वेअर. आता इथं काय प्लस आहे याच्यासाठी फॉर्म्युला कोणता येणार आहे a प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. आता ax म्हणजे a म्हणजे काय झालं ax आणि b म्हणजे by. पहा ax प्लस by चा स्क्वेअर. आता या फॉर्म्युला मध्ये आपल्याला काय करायचंय किमती टाकायच्या. a स्क्वेअर म्हणजे काय ax स्क्वेअर प्लस हा 2 तसाच a म्हणजेच ax इंटू b म्हणजे काय by प्लस b स्क्वेअर म्हणजे by चा स्क्वेअर. आता ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे ब्रॅकेट मधल्या प्रत्येक नंबरचा प्रत्येक अक्षराचा स्क्वेअर होणार आहे पाहिजे. a स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2 ax by प्लस b स्क्वेअर y स्क्वेअर. आन्सर इज a स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2 ax by प्लस b स्क्वेअर y स्क्वेअर. 7m मायनस 4 स्क्वेअर. आता इथं मायनस आहे याचा अर्थ इथं फॉर्म्युला कोणता होणार आहे मायनसचा a मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता इथं a म्हणजे 7m आणि b म्हणजे 4. 7m मायनस 4 चा स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे 7m स्क्वेअर मायनस 2 इंटू a म्हणजे 7m इंटू b म्हणजे काय 4 प्लस b स्क्वेअर म्हणजेच 4 चा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर 49 m चा स्क्वेअर m स्क्वेअर मायनस 2 7 जा 14 14 4 जा 56 m प्लस 4 चा स्क्वेअर आहे 16. आन्सर इज 49m स्क्वेअर मायनस 56m प्लस 16. 7 नंबरचा क्वेश्चन आहे x प्लस 1/2 चा स्क्वेअर. आता इथं प्लस आहे म्हणून इथं कोणतं a प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a म्हणजे काय x आणि b म्हणजे 1/2. x प्लस 1/2 चा स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस 2 इंटू ab a म्हणजे x आणि b म्हणजे 1/2 प्लस b स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर. x स्क्वेअर तसा आता इथे 2 ला हा 2 जाईल त्या 2 ला हा 2 जाईल x 1 जा x प्लस 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 चा स्क्वेअर 4. आन्सर इज x स्क्वेअर प्लस x प्लस 1/4. 8 नंबरचा क्वेश्चन आहे a मायनस
1/a ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे? a मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता इथं a साठी aच आहे आणि b साठी आहे 1/a. a मायनस 1/a स्क्वेअर. a स्क्वेअर असाच मायनस 2 इंटू a इंटू b म्हणजे काय 1/a प्लस b चा स्क्वेअर म्हणजेच 1/a स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ह्या a ला a गेला 2 1 जा 2 प्लस 1 चा स्क्वेअर 1 a चा स्क्वेअर a स्क्वेअर. आन्सर इज a स्क्वेअर मायनस 2 प्लस 1/a स्क्वेअर.